करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला। धर्मेंद्र प्रधान यांनी या संदर्भात समाज माध्यमावरून माहिती दिली। लोकशाहीच्या सामर्थ्यावर नेहमीच अढळ विश्वास राहिल्याचं सांगत तरुणांच्या आकांक्षा, स्वप्न आणि अपेक्षांचा मनापासून आदर करत असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे। तरुणाई केवळ भारताचं भविष्यच नाही तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि शिल्पकारही आहेत असं ते म्हणाले। गेल्या 10 दिवसातल्या घटनांमुळे दुःख झाल्याचं सांगत हा वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही असं त्यांनी या राजीनामा पत्रात स्पष्ट केलं आहे। 3 मेला झालेल्या नीट UG परीक्षेत अनियमितता आढळून आली। भारत सरकारनं याची तात्काळ दखल घेतली आणि तपास CBIकडे सोपवला। परीक्षा रद्द केली आणि परीक्षेचं पुनर्नियोजन केलं। तसंच पुढील वर्षापासून CBT म्हणजेच संगणक आधारित चाचणी पद्धतीनं परीक्षा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला असं त्यांनी म्हटलं आहे। या काळात 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुरळीत पार पाडणं हे प्राथमिक प्राधान्य होतं। या उद्देशासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन राबवण्यात आला। भारत सरकार, राज्य सरकार आणि विशेषतः जिल्हा प्रशासनानं यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। शिवाय विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यानं 21 जूनला परीक्षा पूर्ण झाली असं प्रधान यांनी सांगितलं। पहिल्या दिवसापासून याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीतून कधीही मागे हटलो नाही। परीक्षा माफियांमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येऊ नये आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी दृढ निश्चयी होतो। मात्र या काळातही जबाबदारीच्या पदांवरील व्यक्तींनी अडथळे निर्माण करण्याचा आणि अनेक विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे अत्यंत दुःख झाल्याच्या भावना प्रधान यांनी राजीनामा देताना मांडल्या आहेत। भारताची तरुण पिढी हीच या देशाची खरी ताकद आहे। देशातल्या तरुणांना भ्रमाच्या दुष्टचक्रात अडकून न देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। जंतर मंतर आणि देशभरातल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये। देशाची एकता टिकवून ठेवली पाहिजे। भारतातल्या एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायद्याच्या कचाट्यात अडकू नये आणि आपल्या मुलांनी आपला वेळ अभ्यासाला देऊन आपलं करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावं, हे लक्षात घेऊन आपण राजीनामा पंतप्रधानांना पाठवल्याचं प्रधान यांनी सांगितलं। देशातल्या तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करत असल्याचं नमूद करत भारताच्या तरुण पिढीची स्वप्न साकार करणं ही राजकीय आणि सामाजिक जीवनात आपल्या सर्वांची नैतिक वचनबद्धता राहिली आहे असं त्यांनी अधोरेखित केलं। 4 दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारण्यासाठी समर्पित असल्याचं सांगतानाच प्रधान यांनी राजीनामा सादर करताना एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही एका सशक्त राष्ट्राचा पाया असल्यावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे। पेपरफुटीच्या घटना